नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, बऱ्याच जणांकडून विचारण्यात येत होतं की सर पॉलिटेक्निक लेक्चररची वॅकन्सीज तुम्ही येणार आहेत म्हटले होते, पण त्या वॅकन्सीचं काय झालं? वॅकन्सी आता बरेच दिवस झाले. मी 1 वर्षापूर्वी व्हिडिओ घेऊन आलतो की पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये लेक्चररच्या वॅकन्सीज आहेत, येणार आहेत. त्यावेळेस म्हटलेलं नव्हतं, कारण आपल्याला माहिती राहतं की या रिक्रुटमेंट जेव्हा येतील तेव्हाच खरं धरून पकडायचं, कारण बरेच वेळेस काय होतं की कोर्ट केसेस वगैरे चालूच राहतात. तर या रिक्रुटमेंटला मेन येण्यासाठी प्रॉब्लेम काय झाला होता, तर याच्यावर एक कोर्ट केस होती नागपूरच्या खंडपीठामध्ये. तर त्या कोर्ट केसमुळे या रिक्रुटमेंटवर स्टे होता, तर त्या स्टे खातर ही रिक्रुटमेंट येत नव्हती. आता काय झालं की बाळ माने म्हणून एक रत्नागिरीचे माजी आमदार आहेत, त्यांनी चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेतलेली होती की पॉलिटेक्निक कॉलेजेस जे आहेत ते त्यांची तिथं जे फॅकल्टीज लागतात त्यांच्या हाफ स्ट्रेंथमध्ये हे पॉलिटेक्निक कॉलेजेस चालू आहे. तर यांची रिक्रुटमेंटची प्रोसिजर लवकरात लवकर करण्यात यावी म्हणून एक नवराष्ट्रच्या ही न्यूज आहे, एक नवराष्ट्रवर न्यूज आहे आणि दुसरी तुम्हाला प्रहार डिजिटलवर ही न्यूज मिळेल. ओके, नवराष्ट्राची न्यूज मी तुमच्या पुढे ठेवली, प्रहार डिजिटलची पण तुम्हाला न्यूज दाखवतो, राईट. तर यांचं डिस्कशन झालं, त्याच्यामध्ये त्यांनी पर्याय काढायचे वेगवेगळे प्रयत्न केले की हा स्टे काढून ही रिक्रुटमेंट पुढे नेण्यात यावी, राईट. त्यांचं काय स्थगिती संदर्भात पहिला पर्याय त्यांचं काय म्हणणं आहे की राज्याचे मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व स्थगिती उठवण्यासंदर्भात पहिला पर्याय म्हणून विद्यार्थ्याच्या वतीने पालक म्हणून खंडपीठाकडे याचिका मांडण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. ॲडव्होकेट जनरल यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य मांडणी करून कार्यवाही केली जाईल असे आश्वासन चंद्रकांत दादांनी दिल्याचे बाळ माने यांनी सांगितले. क्लिअर. आता बघा की ही जाहिरात कोणामार्फत काढण्यात येते, तर ही जाहिरात येते एमपीएससी मार्फत. पहिले काय असायचं की 15 स्टुडंट मागे एक फॅकल्टी असायचा. आता हा रेशो 25 स्टुडंट मागे एक फॅकल्टी म्हणून करण्यात आला. पहिलीच एवढी बेरोजगारी आहे आणि आता यांनी आणखीन त्याच्यात रिक्रुटमेंट कमी केल्या. आता एक मागे आरटीआय फाईल केला होता, त्या आरटीआय द्वारे या किती वॅकन्सीज आहेत हे काढण्यात आलं होतं. तर जवळपास 500+ वॅकन्सीज ज्या आहेत त्या असतील असं गृहीत धरण्यात आलेलं आहे. म्हणजे विचार करा, 500+ म्हणजे भरपूर वॅकन्सीज झाल्या ना. आणि हा जॉब जो आहे तो क्लास 1चा जॉब आहे. बऱ्याच जणांना ज्यांचे एक्झिस्टिंग जॉब जेईचे आहेत किंवा इव्हन असिस्टंट इंजिनियरचे आहेत, पण थोडासा रिलॅक्सवाला जॉब लागतो ना, त्या सर्वांसाठी हा खूप चांगला जॉब आहे पॉलिटेक्निक लेक्चररचा. टेक्निकल पेपर असतो, एमपीएससी मार्फत घेतला जातो, राईट. आता पॅटर्न काय असेल काय नाही हे सर्व काही मी तुम्हाला घेऊनच येणार आहे. त्यानंतर बघा, हे प्रहारचा न्यूज आहे. शासकीय तंत्रनिकेतन मधील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा, ही ती न्यूज आहे. क्लिअर. ते त्यांच्याच हवाल्याने देण्यात आलेली आहे. बाळ माने जे रत्नागिरीचे माजी आमदार आहेत ते, याच्याबद्दलचे जे काही अपडेट येतील ते मी तुमच्यासाठी घेऊन येईन. पण सध्या हे लक्षात घ्या की या जाहिरातीवर स्थगिती आहे आणि ही नागपूर खंडपीठाने दिलेली स्थगिती आहे. स्थगिती उठल्यानंतरच याचा मार्ग मोकळा होईल. आता त्यांनी डिस्कशन केलं आणि मंत्र्यांमार्फत एक आश्वासन देण्यात आलं की याच्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आम्ही करू आणि लवकरात लवकर स्थगिती हटेल याचा पूर्ण प्रयत्न करू. तर मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.